नमस्कार, मी सागर भोसले. माझी पत्नी सौ हेमलता सागर भोसले ही आता या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभी आहे. तिचं चिन्ह आहे कमळ. भारतीय जनता पार्टीची ती अधिकृत उमेदवार आहे. त्याच पद्धतीनं सुशांत शांताराम महाजन हे सुद्धा या नगरसेवक पदासाठी उभे आहेत. त्यांचंही चिन्ह कमळ आहे. आणि अमोल उदयसिंह मोहिते हे जे आहेत ते नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. ते आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यांचंही चिन्ह कमळच आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या व्हिडिओच्या माध्यमातून ही सांगायची आहे की अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत की एक मत द्या कमळाला, एक मत द्या अमुकला, एक मत द्या ह्याला, एक मत द्या त्याला. असला कोणत्याही प्रकारचा प्रचार म्हणजे या प्रचारावरती विश्वास अजिबात कोणीही ठेवू नये. कारण हे थोडं इलेक्शनचा काळ म्हटलं की अनेक वेगवेगळी आमिष दाखवली जातात, थोड्या थापा मारल्या जातात, त्यानंतर अफवा पसरवल्या जातात, लोकांचे चारित्र्याचे हनन केलं जातं. हे सगळं काय घडत असतं इलेक्शनच्या पिरियडमध्ये. त्यामुळं आपण सर्व शाहूनगर मधले नागरिक आहात, ते सुज्ञ सुशिक्षित नागरिक आहात. हे होणार आहे हे तुम्ही सुद्धा गृहीत धरलं असेल. पण एक नशिबानं सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शाहूनगर मध्ये आता हे पहिलं इलेक्शन आहे. तसं एवढं काही घाणेरडं दूषित वातावरण झालं नाही. जे काही स्पर्धक आहेत किंवा प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी सुद्धा काही गोष्टींची थोडक्यात तमा बाळगलेली आहे. मला असं काही कुठं जाणवलं नाही की या इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात एकमेकांशी आरोप प्रत्यारोप झाले. हे खालच्या लेवलचं छोटस इलेक्शन आहे. आणि जरी थोडंफार किरकोळ जरी काय केलं झालं असेल तरी आम्ही कधी त्या तसल्या गोष्टी मनावर घेत नाही. किंवा जरी एखाद्यानं आरोप प्रत्यारोप केले तरी आम्ही त्याला कोणत्याही प्रकारचं उत्तर देत नाही. कारण मला काही योग्य वाटत नाही त्या गोष्टींवरती उत्तर देणं. परंतु आता सर्व नागरिकांनी आणि सर्व मतदार बंधूंनी एवढंच लक्षात ठेवावं की तिन्हीच्या तिन्ही जे बटन आहेत ती कमळाची आहेत. आणि तिन्ही कमळाचे बटन तुम्ही जर दाबले तर आपल्या या सातारा शहराचा त्याचबरोबर आपल्या शाहूनगरचा सर्वांगीण विकास करणं हे अगदी सोपं जाईल. त्यामुळं सर्व मतदार बंधूंना माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी कमळ या चिन्हाचं बटन दाबून आपल्या शाहूनगरच्या 2 उमेदवारांना आणि त्याच पद्धतीनं सातारच्या नगराध्यक्ष यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा.